नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, बांधकाम कामगाराच्या वेबसाईटवरती बांधकामाची ऑनलाईन नोंदणी असेल, रिन्यूअल असेल किंवा अपडेट असेल किंवा प्रोफाईल लॉगिन असेल किंवा ऑनलाईन क्लेम असेल, तर ही सर्व कामे आचारसंहितेच्या काळात बंद केली जात होती. पण आता हे वेबसाईट पुन्हा सुरू झालेले आहे. या वेबसाईटवरती तुम्ही तुमची सर्व बांधकाम कामगाराच्या संदर्भात कामे करू शकता. त्याचबरोबर एक महत्त्वाचे अपडेटसुद्धा या वेबसाईटवरती आलेले आहे. आता ही वेबसाईटवर कोणती अपडेट आली आहे आणि तुम्ही वेबसाईटवरती जाऊन कोणती कामे करू शकता याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत वितरण बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला वेबसाईट सुरू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा वरती एक नोटिफिकेशन पाहायला मिळते. यामध्ये तुम्ही पाहू शकता नव्याने नूतनीकरण अर्ज संगणक प्रणाली सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे. तर मित्रांनो, तुम्ही आता तुमची ऑनलाईन नोंदणी असेल किंवा नूतनीकरण असेल त्याचा अर्ज तुम्ही जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात जाऊन भरू शकता. आता आपण या ठिकाणी पाहूयात बांधकामावरची वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुम्ही कोणती कामे या ठिकाणी करू शकता. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही बांधकामावरच्या वेबसाईटवर त्यानंतर तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता. आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन वर्कर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे नवीन पेज ओपन. या पेजवरती तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा करंटली मोबाईल नंबर जो असेल तो टाकून तुम्ही नवीन नोंदणी करू शकता. आचारसंहितेच्या काळात ऑनलाईन नोंदणी ही बंद करण्यात आली होती, पण आता ही सुरू करण्यात आली. यानंतर तुम्ही ऑनलाईन रिन्यूअल करणार असाल तर रिन्यूअलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन. या ठिकाणी तुम्ही रिन्यूअलचा फॉर्म पाहू शकता. या ठिकाणी न्यू रिन्यूअल, अपडेट रिन्यूअल तिथे सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्यानंतर तिसरा आहे, तुम्ही बांधकामावरची माहिती जर अपडेट करणार असाल तर ती माहिती अपडेट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर आणि ॲक्नॉलेजमेंट नंबर टाकून तुम्ही माहिती अपडेट करू शकता. त्यानंतर बांधकामावरची प्रोफाईल लॉगिन करून जर तुम्हाला बांधकामावरची माहिती पाहिजे असेल, तुमचा ऑनलाईन क्लेम रिन्यूअल झाला आहे की नाही हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा तुमचा प्रोफाईल लॉगिन करून पाहू शकता. पण आता आचारसंहितेच्या काळात बांधकामाची वेबसाईट सुरू झाल्यानंतर तुम्ही फक्त एकच काम करू शकणार नाही, ते म्हणजे तुमचं ऑनलाईन क्लेम. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑनलाईन क्लेमवरती क्लिक केल्यानंतर आचारसंहितेमुळे नवीन क्लेम थांबवले गेले आहेत. या ठिकाणी तुम्ही कोणताही ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. तर या ठिकाणी बांधकामावरची वेबसाईट तर सुरू झाल्यानंतर तुम्ही फक्त बांधकामावरची नोंदणी असेल, बांधकामावरचं माहिती अपडेट करणं असेल किंवा ऑनलाईन रिन्यूअल असेल किंवा प्रोफाईल लॉगिन करायचं असेल, हीच कामे फक्त करू शकता. फक्त तुम्हाला ऑनलाईन क्लेम या ठिकाणी करता येणार नाही. हे सुद्धा तुम्हाला आता आचारसंहिता संपल्यानंतर सुरू होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक महत्त्वाची अपडेट बांधकाम कामगार योजनेसंदर्भात होती. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.